मित्रांनो, वेलकम टू माय 7th ब्लॉग. आणि हा आहे डे 1 ऑफ मनाली. म्हणजे आजच आम्ही मनालीमध्ये हॉटेलमध्ये पोचलोय. आणि आता मी फ्रेश झालोय आणि फक्त श्रेयस फ्रेश झालाय. बाकी सगळे असेच नाश्ता करायला बसलेत. आणि आता आम्ही नाश्ता करतोय. त्यानंतर प्लॅन आहे हडिंबा देवी टेम्पलला जायचं, पण आधी आराम करणार आहे. त्यानंतर 2:30-3ला आम्ही तिकडे फिरायला जाणार आहे. त्यानंतर अजून 2-3 जागेवरती जाणार आहे. बघू आता कुठे कुठे नेतात हे लोक. बघू आता. हा ते सगळं गाव दे ना. काळा तर काळा, बी नॅचरल. येस, आय एम नॅचरल. बाकी व्ह्यू लय भारी आहे पण हॉटेलच्या रूम मधून. हा तर पुढे काय होईल ते बघूच. तोपर्यंत मी नाश्ता करून गाईज वी आर लकी. आम्ही इथे आलो आणि स्नोफॉल होतोय तिकडे वरती. एक मिनिट, इकडे आहे ना, इकडे स्नोफॉल होतोय. 16चा झूम चांगला आहे. एवढा खास नाही, 17चा मस्त आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी सगळ्यांना येणं बनवलं आहे. ते फॉग आहे. असू दे काहीतरी आहे. असाच नो बोल पडतो. मला काय माहित, मी पहिल्यांदा आले. इकडे तर बघ आशिष. पण वेदर तर मस्त आहे. मी तर है ना? गाय आता इकडे हे चालू आहे, पुशअप चॅलेंज. हे काय बोलतो सुजन? 12, 13, 14, 16, 17, 14. याच्यामध्ये वजनाचा पण फरक आहे. 18, 19, 20, 21, 22, 23, 25. रॉंग येते. 31, 32, 33, 34, 35, 36. तो एक आपण ए भाई ये राहू दे. न जिम करून पण त्याने तुझ्या एवढ्या मारले. गाईस आता वाजले 3 ना. आता वाजलेत 2:30 आणि आता आम्ही चाललोय फिरायला बाहेर. ते हडिंबा टेम्पलचं प्लॅन कॅन्सल होतं असं मला वाटतंय, कारण दुसरीकडे चाललोय. वॉटरफॉल काहीतरी मनालीच्या लोकल जागेवर फिरणार आहे आपण. लोकल जागेवरती, आणि एक वॉटरफॉल काहीतरी आहे तिकडे पण जाणार आहे. आणि आता आम्ही सगळे रेडी झालोय. आउटफिट चेक करतो. तुझी पहिली तुझी लोकल मनाली. हे एक झिपर घातलं. नाही ते तेवढं नको. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. नाही बाकी आहे मला अजून. तुझी बाकी आहे. तुझी दे, तुझी काय देऊ? फिट चेक. थाला फॉर द रिझन. फेकून टाकेल खाली, फेकून टाकेल. तुझी दे आता. झोपल्या तो जरा भेटलाय. सरक रे. दे. हे काय? अच्छा, एवढंच आहे काय? एक ब्लॅक शर्ट, एक ब्लॅक जॅकेट, एक नपक लावून दे रिमोट. आणि आता माझी. आता सुजल थांब मी दाखवतो. पूर्ण आउटफिट. एक ब्ल्यू टी शर्ट घातली क्लासिक, आणि बॉन्करची पॅन्ट घातली ब्लॅक कलरची, आणि एक ब्लॅक कलर मध्ये शूज बेसिक घातलंय, पण क्रेझी दिसतंय. रूमचा पसारा तुम्ही थोडा इग्नोर करा. हा, कारण की काही असे लोक पण राहतात रूम मध्ये. असे नाही, असे बोललाय. एक फोटो लय पॉवर आला. ठीक आहे, आता आपण निघू बाहेर आणि डायरेक्ट बाहेर गेल्यावर भेटू. तुझे फोटो बघ. ते थापटी. ते नको, जरा हे वाटतं. गाईज आता आम्ही गाडीत बसलोय आणि काहीतरी वॉटरफॉल जुगनी वॉटरफॉल फोटो पाठवतो. जुगनी वॉटरफॉल असं काहीतरी आहे. तर तिकडे आम्ही चाललोय. सगळे बसलेत आता.
निघून चाललोय. किती वेळ किती वेळ लागेल मला माहिती नाही. 1 तास. पण बघू पोचल्यावरती अपडेट येऊ. आग पापलेट वाली होशील का माझी नवरी मनानं भरी शिकवरी. गाईज आता इकडे ना वॉटरफॉलच्या इकडे आलोय आणि इकडे चिखल आहे खूप कारण पाणी आहे इकडे. आणि आता इथे इथून वरती असं ट्रेकिंग आहे की चालत जायचं मला माहित नाही. इथून ट्रेकिंग आहे. इथून ट्रेकिंग आहे 1.2 किलोमीटर. 1.2 किलोमीटर ट्रेकिंग आहे. आता मी डायरेक्ट वरती जाऊनच भेटतो कारण इथे चालायला दम लागते कारण थंडी आहे इथे. थंडी असल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होते. समोरून गाडी येते लॉर्ड साईडला. अल्टो कुठं पण जाते. अल्टोचा नाद नाही होय. इकडे नदी पण आहे. ही नदी पण आहे छोटीशी म्हणजे आता ते पावसाळा नाही म्हणून आता डायरेक्ट वरती जाऊन भेटतो. गाईज आता इकडून वरती चढत होतो तेवढ्यात घसा वगैरे सुकायला लागला म्हणून पाणी घेतलं ते परत वरती चालतंय. आमचे सोबत होते ते आता पुढे गेले. काही बोलायलाच नाही होते एवढी थंडी लागते. जीभ वगैरे जड झाली. गाईज आता इथून 1 मिनटं इथून फक्त एवढंच वरती आलोय. पण बोल काहीतरी बोल. नाही गिरली पण दम लागलाय आणि एवढं वरती जायचंय. चल जाऊ आपण. पागल आहे का? थकले ए पुढे पडशील. सगळे थकलेत. आता इकडून खूप वरती आलो. एवढं तिकडे होतो आम्ही तिकडून एवढं वरती आलो. अक्षरशः हालत खराब झालेली आहे. पण दम लागलाय सगळ्यांना. जेवढं चढलं तेवढं उतरायला काय नाही वाटणार एवढं. अर्धे वरती गेले पण कुठे आहेत. आता वरती खूप वरती चढलोय पण दम लागला. किती वरती आलो आपण. खूप वरती आलो पण व्ह्यू तर चांगला वरती ठेवा. एवढ्या वरती आलो तर. हा ते लोक कुठे आहेत. खूप वरती गेले ते. का थांबले नाहीत. दम लागतो रे पण. हे पडलास तर जाशील. इकडं बस इकडं बस. व्ह्यू तर लय भारी आहे. सो डोंट पिक द डंबल जस्ट. सॉरी कट कर. गाईस 1 मिनिट लगेच दाखवतो. श्वास हे झालाय पण गाईस फक्त आम्हीच नाही म्हणजे पहिले आम्ही 2-3 येणार होतो वरती पण आता सगळे आले इथे आणि अर्धे इथे. त्याची छाती फुलली.
दमलाय जमलाय. पण सगळ्या काय विषय नाही. ए आता इकडून बघ. गाईस आता वरती फोटो वगैरे काढून झाले. वरती काय आहे नाही म्हणजे असं एवढं काय खास, फक्त हा व्ह्यू आणि वॉटरफॉलच आहे. मी तर आता फॉल अजून वरती आहे. हे काय लोक चाललेत बघ वरती इकडून. अच्छा इकडून चाललेत लोक वरती, पण आम्ही नको, अजून आम्हाला खूप फिरायचं म्हणून एवढ्यात बस केलं. आता खाली उतरते. खाली उतरायला काय नाही, फक्त चढायला जरा नाही जास्त दम लागतो, बाकी काय नाही. थंडी पण वरती थोडी म्हणजे खालच्यापेक्षा जास्त वाटते, पण नॉर्मल आहे एवढं म्हणजे काय वाटत नाही. मी विदाऊट हँड ग्लोव्स आहे तरी पण असं. मुंबईला जेव्हा रात्री थंडी लागते ना त्याच्यापेक्षा थोडी जास्त इकडे दुपारी लागते. रात्री आणि सकाळी तर खूप आहे. हां रात्री आणि सकाळ खूप लागते, पण दुपारी म्हणजे नॉर्मल आहे. बाकी उतरायला तर तुम्हाला दुपार आणि संध्याकाळ समजणार. अच्छा ते ऊन नीचे उतरते केस कर दिया ना गाँव बन जाना नीचे उतरते केस कर दिया गाँव काय बोलत होतास? इथे दुपार आणि संध्याकाळ समजतच नाही. हा कारण 12-1 वाजले तरी असं वाटतं काय सकाळचे 8-9 वाजलेत. म्हणजे हे जे दिसतंय ना का म्हणजे थोडं संध्याकाळसारखं तर संध्याकाळीच आहे, पण असं सेम क्लायमेट असतो सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. फक्त सकाळी ड्यू खूप असतो. हां सकाळी फॉग ड्यू खूप असतं, समोर तर दिसत नाही असं एवढं. आता पडलं असतं. इथे हे शॉर्टकट आहे. बोल रे बोल. आता साईड बॅग ते दुकानात विसरून आलाय आणि याला अर्धा 1 तासानंतर आठवण आली. ही बॅग दुकानात राहिली आणि आता घ्यायला गेलाय. एक रा. आणि दुसरी बॅग कुठे सांग जरा. दुसरी बॅग एक बॅग Guys, we are on Mall Road. और इधर डीजे काय चालू आहे? डीजे नाईट. इधर डीजे नाईट चालू आहे. तुझा आवाज नाही आ रहा है. इकडे गर्दी नाही, बरं झालं इकडे महाग असतं. मी पण तेच बोलतो, थोडं पुढे जायचं. काय खायचं? पुढे जायचं की नाही तू सांग. काही इथे काहीतरी आम्ही खायला शोधतोय कारण भूक लागली आहे. थोडं फिरून आलो, भूक लागली. इकडे खायला काय नाही, बघू काहीतरी खायला. रोड पासून आपला हॉटेलही जवळ आहे. गाईस आता आम्ही मॉल रोड फिरत होतो, पण इकडे थंडी पण वाढली आणि गर्दी पण कमी झाली तशी. मग आम्ही बोललो घरीच जातो, घरी म्हणजे हॉटेलला जातो आणि जेवून झोपतो, कारण सकाळी परत बाहेर जायचं. तर आता मॉल रोडपासून जवळच आहे, वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. आम्ही चालत जातोय, 20 पण नाही 5-10 मिनटं फक्त चालत जातोय. आणि हा ब्लॉग इथे एंड होईल की नाही माहिती नाही, पण हॉटेलवर जाऊन एंड होईल मे बी. गाईस आता आम्ही हॉटेलला बसतोय आणि समोर थकलाय, सगळे थकले आहेत कारण चालू आहे. हॉटेल जवळ आहे पण चढण आहे आणि सगळ्यांचा घाम निघतोय. घाम नाही म्हणजे थंडी इकडे, पण थकवा निघतोय. आता पडलो असतो. हे वरती डीजे नाईट चालू आहे आणि असं हा पूर्ण एरियाच याच आहे, हॉटेल वगैरे. झालं चढण संपलं. आता थोडंसं आहे अजून, देखते है. आणि तिकडे वरती हॉटेल आहे भटवाडीत बघ ना, भटवाडीच वाटते सेम, घाटकोपर भटवाडी.
आता दमलेच सगळे, आता जाऊन मस्त झोपायचंय. कुठून रे? इकडून ना. अरे भाई ग्लो आलाय ग्लो. गाईस फायनली हॉटेलला पोचलोय. आज फक्त ते वॉटरफॉल दाखवले तिकडेच गेलेलो, त्यानंतर मॉल रोडला फिरायला गेलो, पण खूप गर्दी होती म्हणून तिकडून लगेच निघालो. थोडं खाल्लं आणि निघालो. आज एवढंच होतं. हा व्लॉग इथेच एंड करतो. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा आणि आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आता उद्याचा प्लॅन काय आहे ते बघू, तोपर्यंत स्टे ट्यून. चला बाय कर, हे बाय करा. बाय बाय.